नमस्कार. आज आपण एकादशीसाठी छान मस्त असे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे पॅटीस बनवूया आणि करायलासुद्धा एकदम झटपट आहे. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे 4च्या चहासोबत घेऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला घेऊ शकता. कारण आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि तेच ते साबुदाणा भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. कारण कमीत कमी वेळामध्ये हा पदार्थ होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये. साबुदाणा भिजवायची गरज नाही, काहीच नाही आपल्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर या पद्धतीनं हे जर पॅटीस बनवले तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल उपवासासाठी, कारण चवीला इतके छान आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी. भगर मी आधीच स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. कारण मग आपण वेळेवर कुठलाही पदार्थ केला म्हणजे आपल्याला भगर पुसायची गरज नाही आणि धुवायचीसुद्धा गरज नाही, कारण सध्या पावसाचं वातावरण आहे. तर कढई गरम करायला ठेवली. जाडबुडाची कढई घ्यायची. कढई छान गरम झाली की गॅस कमी करायचा आणि त्यानंतर साबुदाणा मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनटामध्ये छान साबुदाणा भाजले जाते. बघू शकता मस्त फुलल्या गेलेला आहे. आपल्याला खूप फुलू द्यायचं नाही आहे, फक्त थोडा खुसखुशीत व्हायला पाहिजे. साबुदाणा छान भाजला गेला, ताटामध्ये काढून घेतला. त्याच कढईमध्ये 1 वाटी भगर घातली. भगर पण आपण फक्त मिनिटभर भाजून घेणार आहोत, कारण कढई आधीच गरम आहे, त्यामुळं मिनिटभरच भाजून घ्यायची आहे. तर आता भगर पण मी एका ताटामध्ये काढून घेतली. भगर आणि साबुदाणा एकत्रच छान थंड करून घ्यायचं आहे आपल्याला एक 15-20 मिनटं. त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला एकदम बारीक असं पीठ तयार करायचं आहे. छान थंड झालेला आहे साबुदाणा आणि भगर. चला तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही थोडा थोडा करून टाकला तरी चालते किंवा एकदाच बारीक होत असेल तुमच्या मिक्सरमध्ये तर तुम्ही एकदम बारीक पावडर करून घेऊ शकता. मस्त बारीक झालेलं आहे. थोडंसं मला अजून थोडं रवाळ वाटते, त्यामुळे मी अजून थोडंसं फिरून घेणार आहे. तर मी अजून एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. चाळणीनं चाळून घेऊया आपण. तुम्ही कुठल्याही चाळणीने चाळू शकता. मैद्याची जी बारीक चाळणी त्या चाळणीने चाळले तरी चालते किंवा आपलं हे नेहमीचे रेग्युलर पिठाचे असते ते. आता हे चाळणीनं चाळल्यानंतर जे वरचं राहिलेलं ते आपण पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. पुन्हा ते पण आपण चाळूनच घेणार आहोत. तर याप्रमाणे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं. बघू शकता. तुम्ही जर हे असं पीठ बनवून ठेवलं तर तुम्ही या पिठापासून ढोकळा बनवू शकता, उपवासासाठी इडली बनवू शकता दही घालून. खूप छान लागते चवीला. आता हे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले मी आणि 1 रताळे उकडून घेतलेला आहे. तर उकडलेले बटाटे आणि रताळे हे वापरून आज आपण हे कटलेट म्हणू शकता किंवा पॅटीस म्हणू शकता, हे बनवून घेऊ शकता तुम्ही उपवासासाठी. तर मी आधीच उकडून घेतले आणि थंड झाल्यानंतर सालं काढून घेतलेले आहे. आता आपण हे बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे. रताळे किसून घेतले आणि बटाटे पण छान किसून घेतलेले आहे. छान हाताने मॅश करून घ्यायचं. छान सगळं आता आपण किसून झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं. आधी हे रताळे आणि बटाट्याचा किस छान एकजीव करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये काही असं बटाट्याचे तुकडे नाही राहिले पाहिजे. बघू शकता मस्त मऊ असं आपलं हे पीठ तयार झालं. आता त्यामध्ये आपण जे भगर आणि साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलं आहे ते 4 चमचे आपल्याला पीठ घालायचं आहे. चमचा मोठा आहे माझा हा, तर जेवढं बसेल तेवढं तुम्ही हे पीठ टाकू शकता. तर छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता. मी बारीक कट केली मिरची घातली, मीठ घातलं आणि आमचूर पावडर घातलेला आहे मी अर्धा चमचा. खोबऱ्याचा कीस घातलेला आहे 1 चमचा. त्यानंतर साखर घातलेली आहे अर्धा चमचा. तर आमचूर पावडर घातलं म्हणून मी साखर घातलेली. तुम्ही एखादा चमचा लिंबाचा रस पण घालू शकता. खूप छान लागते चवीला. आता पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे. 1 चमचाभर पाणी घेतलं मी, त्यामध्ये थोडंसं मळून घेतलं. आता आपण हे असंच छान मस्त घट्ट गोळा करून घ्यायचा आणि थोड्या वेळ आपण हे पीठ असंच भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घातला. 1 ते 1.5 चमचा मी डेसिकेटेड कोकोनट घातलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी हिरवी मिरची घातलेली आहे, मीठ घातलं चवीनुसार. त्यानंतर अर्धा चमचा साखर घातलेली आहे
आता छान हे मी आधी भरडून घेतलं बारीक, त्यानंतर 1 कप पाणी घातलं. तुम्ही 1 कप पाण्याऐवजी दहीसुद्धा घालू शकता किंवा ओल्या नारळाची चटणी यासोबत केली तरीसुद्धा चवीला छान लागते. आता आपली चटणी तयार झालेली आपण ते बाजूला ठेवूया. नंतर आपण त्यावरती फोडणी घालूया. थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे मी. पीठ छान मळून घ्यायचं. पीठ जर छान मळून घेतलं तर आपले छान हे मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलं. जेवढं जास्त तुम्ही मळून घ्याल तेवढं मस्त एकजीव होते आणि करायलासुद्धा पटपट होतात. मस्त भिजल्या गेलेलं आहे आपण जे साबुदाणा आणि भगरचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये, तर चवीलासुद्धा अप्रतिम लागते. मस्त खुसखुशीत होतात. चला तर आता आपण गोल गोल गोळे करून घ्या. तुम्ही हवा ते आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. चला तर आता आपण आधी सगळे गोळे बनवून घेऊया आणि नंतर आपण छान मस्त पॅटिसचा आकार देऊया किंवा कटलेट म्हणू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे उपवासाला तीळ वगैरे जर खात असाल तर तुम्ही तीळ पण वापरू शकता, वरतून लावू शकता तीळ वगैरे. आता हे आपले छान तयार झाले. चला तर आता आपण याला तळून घेऊया. पॅन गरम करायला ठेवला गॅसवरती. तेल घालूया. कमी तेलातसुद्धा मस्त तळल्या जातात हे. तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नाही करायचं आहे. थोडंसं गरम झालं, फक्त आपण जे कटलेट टाकल्यानंतर थोडेसे बबल्स यायला पाहिजे की लगेच आपण सगळे कटलेट टाकायचे. गॅस कमी करायचा थोड्या वेळ आणि असं चमच्याच्या सहाय्याने सगळ्या बाजूने तेल टाकायचं, म्हणजे वरच्या बाजूनं सुद्धा मस्त आपले हे तळल्या जातात दोन्ही साईडनं मस्त खरपूस असे. आता पलटून घेऊया. पहिले मी 1-1.5 मिनिट असंच ठेवलं कारण गॅस आपला जास्त गरम नव्हता. आता 1 मिनिटभर असंच ठेवायचं, पुन्हा पलटून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा पलटल्यानंतर पुन्हा 1 मिनिट ठेवायचं आणि नंतर आपण पलटून घ्यायचं. असं 2 ते 3 वेळा करायचं, म्हणजे दोन्ही साईडनं हे छान तळल्या जाते मध्येपर्यंत आणि कुठेही कच्चापणा जाणवत नाही आणि वरून छान मस्त कुरकुरीत पण होतात. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. चला तर आता आपले छान मस्त तळल्या गेलेले आहे आणि बिलकुल तेलकट होत नाही बरं का हे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे तर तुम्ही 4च्या चहासोबत हे कटलेट बनवू शकता. आता आपण राहिलेले सुद्धा हे बनवून घेऊया. जेवढं आपण मिश्रण तयार केलं त्या मिश्रणामध्ये माझे 10 कटलेट तयार झालेले आहे. आता मी चटणी पण एका बाउलमध्ये काढून घेतली, वरती जिऱ्याची फोडणी दिली. तुमच्याकडं जर जिरे खात असाल तर तुम्ही फोडणी देऊ शकता किंवा थोडीशी कोथिंबीर पण वापरू शकता. चला तर मी तुम्हाला एक कटलेटचा आवाज कसा कुरकुरीत येते ते बघू शकता. मस्त कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तुम्हीसुद्धा हे येणाऱ्या आषाढी एकादशीला हे कटलेट बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सोबत लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच खमंग आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी याआधी द्वारकाज किचनला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.